नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बीजी टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री लाडकी योजनेविषयी। मी जो काल व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये बरेचसे प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये आले, त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न आज करणार आहे आपण। तसेच आज व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे जे कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहे ते कागदपत्रे कसे काढायचे, काय प्रोसेस आहे, डॉक्युमेंट लवकर भेटण्यासाठी काय करावं लागेल आणि कोणते डॉक्युमेंट अनिवार्य आहे आणि कोणते डॉक्युमेंट ऑप्शनमध्ये आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे। चला तर उशीर न करता आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण स्टेप बाय स्टेप एक एक डॉक्युमेंटचा विचार करणार आहे आज। आता आपल्याला माझी लाडकी बहीण या योजनेसाठी कमीत कमी 9 असे डॉक्युमेंट लागणार आहे। तर सगळ्यात प्रथम डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड। आता आधार कार्ड म्हणलं तुम्ही माणसांनी इतकं सोपं डॉक्युमेंट आहे आणि तुम्ही आधारबद्दल सांगायची काय गरज आहे, परंतु आधारबद्दल सांगण्याचं मेन कारण असं आहे की बरेच महिला अशा आहे की त्यांचं लग्न या 6 महिन्यापूर्वी 1 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि त्यांच्या आधारवरती त्यांच्या वडिलांचेच नाव अजून आहे, त्यांच्या पतीचे किंवा नवऱ्याचे नाव लागले नाही। अशा महिलांसाठी काय प्रॉब्लेम आहे, आता काय करावं लागणार आहे, तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सूचना, त्यांनी लवकरात लवकर त्यांचं आधार अपडेट करून घ्यावं। आधार अपडेट करण्यासाठी त्यांना ग्रामपंचायतचा विवाह नोंदणी दाखला लागतो, तो दाखला काढून घ्यावा। ते प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून घ्यावं, मॅरेज सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, ते काढून आधार सेंटरवर जायचं आणि तुमचं नाव चेंज करून घ्यायचं। येत्या 8-4 दिवसामध्ये तुमचं ते आधार अपडेट होईल आणि नंतर तुम्ही हा फॉर्म भरायचा। गोष्ट लक्षात असू द्या, प्रत्येक आधार कार्डवर तुमचं स्पेलिंग, नाव व्यवस्थित असणं गरजेचं आहे। आता तुमचं नाव जर समजा वडिलाकडचं आहे, तुमच्या माहेरचंच नाव तुमच्या आधार कार्डवरती आहे, तर तुम्ही विवाहित कशावरून या योजनेमध्ये बसण्यास तुम्हाला थोडी परेशानी किंवा या अटीमध्ये तुम्ही बसू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला आधी आधार अपडेट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्ही करून घ्या। आणि यामध्ये काही अडचण असल्यास आम्हाला कमेंटमध्ये कळवा। दुसरा मुद्दा आहे, दुसरे डॉक्युमेंट आहे आपले ऑनलाईन केलेली पावती। आता ही प्रोसेस म्हणजे सगळ्यात शेवटची, परंतु पावती जी आपण ऑनलाईन करणार आहे, हे सगळे डॉक्युमेंट आपण जमा केल्यानंतर ती पावती आपल्या हातात आल्यानंतर आपण चेक करायची, आपलं नाव, आडनाव, गाव सगळं व्यवस्थित चेक करून मग ती पावती आपण या डॉक्युमेंटसोबत जोडायची। आता पावती कुठं निघणार आहे, आता यामध्ये सगळ्यात विशेष काम म्हणजे अंगणवाडी सेविका करणार आहे। हे काम सगळ्यात जास्त कोणत्या लेवलला चालणार आहे, ती अंगणवाडी। आता तुम्ही ऑनलाईन केल्यानंतर हे सगळं फॉर्म, डॉक्युमेंट हे सगळे घेऊन तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथं हा फॉर्म सबमिट करायचा आहे। आणि सबमिट केल्याच्या नंतर अंगणवाडी एक यादी प्रकाशित करणार आहे की कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे। हरकत तुमचं काही म्हणणं असेल तर ते 8-10 दिवसाचं तुम्हाला मुदत देणार आहे की तुमचं जर समजा तुम्ही पात्र असून अपात्र केले गेलेले असेल तर तुम्ही पाठपुरावा करून पात्र होऊ शकता। ही त्याची प्रोसेस आहे, ती ऑनलाईन पावती तुम्हाला लागणार आहे। तिसरा विषय असा आहे आदिवास प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी डोमेसियल आपण ज्याला म्हणतो नॅशनॅलिटी, ती नॅशनॅलिटी लागणार आहे किंवा जन्म दाखला लागणार आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या योजनेमध्ये। आपण बघतो नॅशनॅलिटी काढायची, अरे बाप, नॅशनॅलिटी काढायची, मग नॅशनॅलिटी नसली तर काय लागेल बा डॉक्युमेंट, तर तुम्हाला सांगतो जन्म दाखला, ग्रामपंचायतचा जन्म दाखला याला चालणार आहे। लक्षात असू द्या, ज्या महिलेची जन्म नोंद ही ग्रामपंचायतला आहे, ती ग्रामपंचायतने त्यांना जन्म दाखला दिला की तो जन्म दाखला या योजनेसाठी चालणार आहे। ज्यांच्याकडे जन्म दाखला आहे त्यांना नॅशनॅलिटी, आदिवास प्रमाणपत्र, डोमिसियल काढण्याची गरज नाही। त्यांच्याकडे जर जन्म प्रमाणपत्र असलं तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही। पण बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असे जन्म प्रमाणपत्र म्हणलं तर TC चालन का, अजिबात चालणार नाही। TC हा वेगळा विषय, जन्म प्रमाणपत्र हा वेगळा विषय, हे तुमच्या लक्षात असू दे। आता नॅशनॅलिटी कशी काढायची, आता नॅशनॅलिटी समजा तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही, आता नॅशनॅलिटी काढायची। नॅशनॅलिटी कशी काढायची, तर त्यासाठी तुम्हाला रहिवासी लागणारच आहे, तुमचं TC झेरॉक्स लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, मतदान कार्ड लागणार आहे। हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही माही सेवा केंद्रावरती जायचं, तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही नॅशनॅलिटी काढून घ्यायची। आता नॅशनॅलिटी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तहसीलचं रहिवासी असणार आहे, तर ते रहिवासी तुम्हाला अगोदर जाऊन रहिवासी काढावं लागेल। रहिवासी यायला 1 ते 2 दिवस लागतात। ते रहिवासी आल्याच्या नंतर तुम्हाला नॅशनॅलिटीला अप्लाय करावं लागणार आहे, म्हणजे 2 चक्कर तुम्हाला मारावं लागणार आहे। परंतु जर तुमच्याकडं जन्म प्रमाणपत्र असलं तर तुम्हाला रहिवासी काढायची गरज नाही आणि नॅशनॅलिटी काढायची गरज नाही, जन्म प्रमाणपत्र तिथं चालणार आहे। हे झालं दुसरं डॉक्युमेंट।
आता तिसरं डॉक्युमेंट आहे, सॉरी हे झालं तिसरं डॉक्युमेंट. आता चौथं डॉक्युमेंट आहे सक्षम अधिकारी तहसील यांनी दिलेलं उत्पन्न प्रमाणपत्र. आता हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुम्हाला मी आधार कार्ड सांगितलं, हे स्वतःचं लागणार आहे. मी तुम्हाला आदिवासी प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी डोमेसियल सांगितलं, ते स्वतःचं लागणार आहे. किंवा जन्म प्रमाणपत्र आहे ते पण स्वतःचं लागणार आहे. पण हे जे उत्पन्न आहे, तहसीलचं जे उत्पन्न आहे, ते उत्पन्न कुटुंब प्रमुखाच्या नावानं लागणार आहे. जर समजा कुटुंबामध्ये 3 महिला असतील, 2 महिला असतील आणि त्यांचं कुटुंब प्रमुख एकच असेल, त्यांचं राशन कार्ड एकच असेल, तर त्यांना फक्त एकच उत्पन्न लागतं. अर्जदाराच्या नावानं उत्पन्न लागत नाही. जर अर्जदार हा कुटुंब प्रमुख असला तर त्यांनी स्वतःचं उत्पन्न काढावं. अन्यथा राशन कार्डवर किंवा जो तुमचा कुटुंब प्रमुख आहे त्याचं तुम्ही उत्पन्न काढावं. ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, की आता बरेच जण काय करणार, रहिवासी स्वतःचं काढणार, उत्पन्न स्वतःचं, नॅशनॅलिटी स्वतः, सगळे डॉक्युमेंट स्वतःचे काढणार. परंतु इथं स्पष्ट दिलेलं आहे उत्पन्न हे कुटुंब प्रमुखाचं लागणार आहे. आता समजा तुमच्या घरात 3 महिला असल्या तर तुम्ही एक जरी उत्पन्न काढलं कुटुंब प्रमुखांना तर ते उत्पन्न तिघाला पण चालणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याचे 3च्या कलर प्रिंट घ्यायचे, 3 जोडून द्यायचे तिन्ही फाईलला वेगवेगळ्या. ही सगळी सोपी पद्धत आहे. आणि याच्यात काही अडचण आली तर परत तुम्ही आम्हाला कमेंट करा, परत तुम्हाला कमेंटच्याद्वारे आम्ही सांगू. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत उत्पन्न किती वर्षाचं लागतं. उत्पन्न 1 वर्षाचं काढायचं. उत्पन्न आहे आता जनरली 45,000पासून तर 2.5 लाखाच्या आतमध्ये काढायचं. आता तुम्ही 45,000चं काढू शकता, 55,000चं काढू शकता, जे तुमचं उत्पन्न आहे, जे तुमच्या स्थानिक लेवलला तुमच्या डॉक्युमेंटनुसार याच्यानुसार उत्पन्न निघतं ते तुम्ही काढायचं. 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती जात असेल तर तुम्हाला हा लाभ भेटणार नाही, ही गोष्ट लक्षात असू दे. आता याच्यानंतर सगळ्यात मोठा विषय येतो पासबुक झेरॉक्स. आता पासबुक म्हणलं का आपल्याकडे पासबुक असतं, घरी पासबुक असतं की आपण म्हणतो पासबुक आपल्याकडे रेडी, परंतु नाही. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, पासबुक आणि आधार हे संलग्न असणं गरजेचं आहे. ते तुम्ही अत्यंत म्हणजे असं म्हणजे आपण म्हणतो ना की पासबुक म्हणजे साधं प्रिंट आहे देऊन टाकलं झाले मोकळे, असं चालणार नाही. पासबुक तुम्हाला चेक करावं लागणार आहे की तुमचा आधार हे बँक पासबुकला लिंक आहे का, तुमचे पासबुकवर आधार सेंडिंग म्हणजे आधार मॅपिंग झालेलं आहे का या पासबुकला, हे महत्त्वाचं आहे. आणि जर आधार पासबुकला मॅपिंग झालेलं नसलं किंवा तुम्हाला हा मुद्दा समजाना नसला तर तुम्हाला सगळ्यात सोपा पर्याय आहे की तुम्ही जायचं सरळ पोस्ट ऑफिसला जायचं आणि तिथं तुम्ही ते पोस्टाचं कार्ड म्हणजे अकाउंट, ते पोस्ट कार्ड अकाउंट काढायचं. सगळ्यात सोपा पर्याय आहे. आणि पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही अकाउंट उघडताना, खाते उघडताना त्या पोस्टमन सरांना, मॅडमना सांगायचं की आमचं आधार मॅपिंग झालं पाहिजे. कारण की सगळ्यात बँकेत आतापर्यंत 50% लोकांचे मॅपिंग नाही, आधार मॅपिंग बँक खात्यासोबत नाही. त्या लोकांसाठी म्हणजे हे पैसे येणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिसला जायचं, एक अकाउंट ओपन करायचं आणि अकाउंट ओपन करताना पोस्टमन सरांना, मॅडमांना सांगायचं की ह्या आमच्या पासबुकला आधार मॅपिंग आमचं झालं पाहिजे. बस हे सगळ्यात सोपा पर्याय तुमच्या पुढं आहे पासबुक. आता पासबुक जर म्हणलं आपण किती सोपं डॉक्युमेंट वाटतं, परंतु जर समजा तुमचं आधार मॅपिंग झालेलं नसलं, तुम्ही हा फॉर्म भरून दिला तर हा फॉर्म सबमिट होणार, तुम्ही पात्र होणार, परंतु पैसे तुमच्या खात्यात येणार नाही. कारण की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही गव्हर्नमेंटनं सिस्टम काढलेली आहे, म्हणजे डायरेक्ट थेट लाभार्थ्याच्या खात्यात पैसे टाकायचे, हे गव्हर्नमेंटच्या डोक्यामध्ये आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि याच्याविषयी काही तुम्हाला अडचण असली तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आता नंतरचा विषय आहे पासपोर्ट फोटो. पासपोर्ट फोटो असं प्लेन काढायचा, दोन्ही कान उघडे असले पाहिजे, सरळ नेहमी साधे फोटो काढायचे, तसा एक फोटो काढायचे, तसा एक पासपोर्ट फोटो, साधा पासपोर्ट फोटो लागतो, हा काही मोठा विषय नाही. त्याच्यानंतर लागतं रेशन कार्ड. आता रेशन कार्ड म्हणलं तर बरेच कुटुंब असे आहे त्यांच्याकडे रेशन नंबर आहे. आता तो नंबर आहे परंतु राशन कार्ड सापडत नाही, हरलं, बऱ्याच गोष्टी. त्यांना सगळ्यात सोपा पर्याय ऑनलाईन जायचं, तिथंच प्रिंट काढायची ऑनलाईन की आम्हाला राशनची प्रिंट लागते. तुमच्याकडे तो तुमचा नंबर असतो राशन नंबर, तो राशन नंबर दुकानदाराला द्यायचा, माहिती सेवा केंद्र असेल, CSC असेल त्यांना द्यायचा, त्यांच्याकडून प्रिंट काढायची आणि ती प्रिंट याला जोडायची. सगळ्यात सोपा पर्याय. तुमच्याकडे राशन कार्ड नसलं बी आणि जर तुमच्याकडे प्रिंट जरी असली तरी ते चालणार आहे. फक्त त्यावरती कुटुंबाचे व्यवस्थित नाव, तुमचं गाव, तुमचा राशन नंबर हे सगळं व्यवस्थित आलं पाहिजे आणि ते व्हेरीफाय करताना बरोबर निघलं पाहिजे. या गोष्टी तुम्ही काळजी घ्यायची. हा रेशन कार्डचा विषय होता. राशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर सगळ्यात सोपं झेरॉक्स मारून द्यायचं रेशन कार्डचं.
आणि रेशन कार्ड नसेल तर ऑनलाईन प्रिंट काढून ती तुम्ही ऑनलाईन प्रिंट त्या फॉर्मला लावायची. आता याच्यानंतर आहे 8 नंबरचं सगळ्यात महत्त्वाचं हमीपत्र. आता हमीपत्र म्हणलं का बरेच जण कन्फ्यूज होते, हमीपत्र कशाचं असेल, हमीपत्र कशाचं असेल. तर आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला हमीपत्र त्या CSC सेंटरवरती भेटणार आहे, अंगणवाडी सेविकाकडे पण भेटणार आहे. अर्ज आणि हमीपत्र हे सोबतच असणार आहे. आता तुम्हाला जर समजा सध्या उपलब्ध नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमचा नंबर आहे 88 88 46 86 31. या नंबरवरती तुम्ही हाय टाका, आम्ही तुम्हाला अर्ज आणि हमीपत्र पाठवून देऊ व्हॉट्सअपला. हे तुम्ही लक्षात असू दे. आता हे होते सगळे मुद्दे. आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे. आधार कार्ड, ऑनलाईन केलेली पावती, आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे नॅशनॅलिटी डोमेसियल किंवा जन्म दाखला, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला उत्पन्नाबद्दल पण माहिती दिलेली आहे. पासबुक कसं असावं, पासबुक आधार मॅपिंग असावं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. पासपोर्ट फोटो साधा असावा, दोन्ही कान उघडे असावे, सगळे व्यवस्थित बॅकग्राऊंड क्लिअर असायला पाहिजे. सेल्फी पासपोर्ट फोटो देऊ नका. त्याच्यानंतर रेशन कार्ड जर तुमच्याकडे ओरिजिनल नसेल तर तुम्ही ऑनलाईन प्रिंट काढून सुद्धा देऊ शकता. त्याच्यानंतर सदर योजनेचे हमीपत्र आहे, ते हमीपत्र पण CSC सेंटर किंवा अंगणवाडी सेविकाकडे उपलब्ध असणार आहे. आणि सोबत एक अर्ज असणार आहे, तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे. अर्ज कसा भरायचा तो पण व्हिडिओ मी तुम्हाला बनवणार आहे. आणि तो अर्ज कसा भरायचा, काय कुठं काय भरायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता ही सगळी माहिती तुम्हाला दिली, माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. कारण की ही जी माहिती दिलेली आहे ही मी पूर्ण अभ्यास करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काही आणखीन अडचण असेल, तुम्हाला काही आणखीन प्रॉब्लेम असेल, आणखीन काही तुमच्या मनात प्रश्न असेल, तुम्ही कमेंटमध्ये नक्की प्रश्न विचारा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि जो नंबर दिलेला आहे, ज्यांना अर्ज आणि हमीपत्र पाहिजे आहे त्या नंबरवर तुम्ही हाय टाका, तुम्हाला अर्ज आणि हमीपत्र देण्यात येईल. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.